नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या कोरोनाच्या कालावधीत आपण ऑनलाईन लेक्चर्स सुरू केलेले आहेत. माय नेम इज प्रोफेसर कदम अमित. आय विल टीच यू झुलॉजी. आय एम युअर झुलॉजी कोच, युअर झुलॉजी टीचर. मित्रांनो, झुलॉजीचा विचार केला, या FYBSc झुलॉजीचा विचार केला तर त्यामध्ये 2 पेपर आपल्याला शिकायचे आणि एक पेपर जो आहे तो प्रॅक्टिकलचा पेपर आहे. पहिला जो पेपर आहे तो आहे ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट, आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे ॲनिमल इकॉलॉजी. तर माझ्याकडे जो सब्जेक्ट आहे तो आहे ॲनिमल इकॉलॉजी. मी तुम्हाला ॲनिमल इकॉलॉजी हा सब्जेक्ट शिकवणार आहे. ॲनिमल इकॉलॉजीचा जर विचार केला तर त्यासाठी आपल्याकडं एक टेक्स्टबुक उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे निराली पब्लिकेशनचं ॲनिमल इकॉलॉजी हे बुक. दिस इज स्मॉल बुकलेट. यू कॅन यूज इट ॲज रेफरन्स नोट्स. डॉक्टर किशोर पवार आणि अशोक देसाई यांनी हे बुक लिहिलेलं आहे. अँड इट सीम्स टू बी प्रिटी गुड बुक फॉर स्टुडंट्स because language used is very lucid language and simple language. Students can understand the concepts of zoology very easily, so we can use this book. आता ॲनिमल इकॉलॉजी याचा जर विचार केला तर या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे ZO112, म्हणजे ZO112 हा या सब्जेक्टचा कोड आहे. ॲनिमल इकॉलॉजीचा कोड आहे ZO112. तर यामध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे? व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इज द सराउंडिंग, द केमिकल नेचर, फिजिकल नेचर ऑफ सराउंडिंग ऑफ ॲनिमल्स. हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. ॲनिमल इकॉलॉजीचा विचार केला तर सिलेबसचा विचार केला तर यामध्ये 5 चॅप्टर्स आहेत आणि 5 चॅप्टरचा अभ्यास आपल्याला या ॲनिमल इकॉलॉजीमध्ये करायचं आहे. या ॲनिमल इकॉलॉजी सब्जेक्टला 2 क्रेडिट्स आहेत. 2019 पासून क्रेडिट सिस्टीम आपल्या सिलेबसला लागू झालेली आहे. त्यामुळं 2 क्रेडिट्स ॲनिमल इकॉलॉजीला आहेत, 2 क्रेडिट्स ॲनिमल डायव्हर्सिटी या सब्जेक्टला आहे आणि 1.5 क्रेडिट 1.5 क्रेडिट्स हे प्रॅक्टिकलच्या पेपरला आहेत. ॲनिमल इकॉलॉजी आपल्याला जो पॅटर्न आहे तो 15 + 35 = 50, म्हणजे 15 + 35 = 50 मार्क्स असा पॅटर्न आहे. 15 मार्क जे आहेत ते इंटरनलचे मार्क्स आहेत, जे कॉलेजकडून तुम्हाला मिळतील तुमच्या परफॉर्मन्ससाठी, आणि 35 मार्क जे आहेत ते तुम्हाला एक्झाम देऊन, थिअरी एक्झाम देऊन मिळवायचे आहेत. असे 50 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. तर आपल्याला 5 चॅप्टर या ॲनिमल इकॉलॉजीमध्ये शिकायचे. वी आर गोइंग टू लर्न 5 चॅप्टर्स. फर्स्ट चॅप्टर इज, आता पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी. यामध्ये सर्व फंडामेंटल माहिती आहे. दुसरा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे इकोसिस्टीम. तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे पॉप्युलेशन. 4th चॅप्टर इज कम्युनिटी. 5th चॅप्टर इज ॲनिमल इंटरॅक्शन्स. असे 5 चॅप्टर आपल्याला शिकायचे. वी विल स्ट्रेट गो टू द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी. म्हणजे इकॉलॉजी किंवा इकोसिस्टीमची प्राथमिक माहिती, या ओळख
या इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये दिलेली आहे. फर्स्ट पॉईंट इज कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी. पहिला जो पॉईंट आहे तो आहे कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी. Ecology is one of the important branches of science which is also called as environmental biology. इकॉलॉजीलाच एन्व्हायरमेंटल बायोलॉजी असा सुद्धा पर्यायी शब्द आहे. इकॉलॉजी इज ऑल्सो नोन ॲज एन्व्हायरमेंटल बायोलॉजी, म्हणजे पर्यावरणीय जीवशास्त्र अशी सुद्धा संकल्पना याला दिलेली आहे इकॉलॉजीला. पहिलं चॅप्टर आपण शिकतो इंट्रोडक्शन टू इकॉलॉजी. This is one of the young branches which is connected with the organisms and their environment. ही जी ब्रांच आहे इकॉलॉजी ती आता मॉडर्न सायन्समध्ये तयार झालेली नवीन ब्रांच आहे. दिस इज वन ऑफ द यंग ब्रांचेस विच इज कनेक्टेड विथ ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. प्राणी आणि त्यांच्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्याच्यासाठी ही इकॉलॉजी नावाची टर्म वापरली जाते. द नेम इकॉलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, दॅट इज आयकॉस मीन्स हाऊस अँड लोगॉस मीन्स स्टडी. आयकॉस मीन्स हाऊस, OIKOS, आयकॉस मीन्स हाऊस अँड लोगॉस मीन्स स्टडी. Oikos means house and logy means study. Ecology, therefore, studies of interrelationship of organisms with their physical and biotic environment can be called as ecology. मग आपण इकॉलॉजीची डेफिनेशन कशी करू शकतो, व्याख्या कशी करू शकतो की इकॉलॉजी मे बी डिफाइंड ॲज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ interrelationships of organisms with their physical and biotic environment. बघा व्याख्या काय आहे इकॉलॉजीची. इकॉलॉजी मे बी डिफाइंड ॲज ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ इंटररिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ देअर फिजिकल अँड बायोटिक एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की प्राणी जे आहेत त्यांचा पर्यावरणाशी, मग ते भौतिक पर्यावरण असेल किंवा जैविक पर्यावरण असेल, याच्याशी असणारा संबंध आणि त्याचा अभ्यास म्हणजेच इकॉलॉजी. इकॉलॉजी मे बी डिफाइंड ॲज ब्रांच ऑफ बायोलॉजी. म्हणजे ब्रांच ऑफ बायोलॉजी म्हणजे ही जीवशास्त्राची एक शाखा आहे दॅट डील्स विथ स्टडी ऑफ इंटररिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. इंटररिलेशनशिप परस्पर संबंध प्राण्यांचा त्यांच्या भौतिक आणि जैविक पर्यावरणाशी असणारा संबंध म्हणजे इकॉलॉजी. आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी इकॉलॉजी डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी इपिओडम 1963, इपिओडम या शास्त्रज्ञाने 1963 इकॉलॉजीची डेफिनेशन तयार करण्याचा प्रयत्न केला. इकॉलॉजी मे बी डिफाइंड ॲज स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ नेचर. इपिओडमची व्याख्या काय आहे की इकॉलॉजी मे बी डिफाइंड ॲज स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ नेचर. अर्स्ट हॅकल याने सुद्धा 1866 1866 अर्स्ट हॅकेल नावाचा शोधशास्त्रज्ञ होता. त्याने सुद्धा 1866 1866 इकॉलॉजीला डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. अर्स्ट हॅकेल डिफाइंड इकॉलॉजी ॲज ब्रांच ऑफ सायन्स which deals with the total relationship of organisms to both their organic and inorganic environment.
आता अर्स्ट हॅकलची जी डेफिनेशन आहे ती थोडीशी परिपूर्ण वाटते, कॉम्प्रिहेन्सिव्ह वाटते. अर्स्ट हॅकेल in 1866 defined ecology as branch of science that deals with study of total relationships of organisms to both their organic and inorganic environment. म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे जैविक आणि अजैविक घटक जे आहेत त्याच्याशी जो प्राण्याचा संबंध असतो त्याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी, असं अर्स्ट हॅकल या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. ऑल ऑर्गॅनिझम्स लिव्ह इन एन्व्हायरमेंट. द स्ट्रक्चर, ग्रोथ, रिप्रोडक्शन etc. of organism are controlled by environmental factors like soil, temperature, water, nutrients in the soil, etc. Along with these factors, organisms themselves interact with each other. म्हणजे बघा, प्राणी जे आहेत किंवा संपूर्ण जीवसृष्टी जी आहे त्याचा संबंध जे अजैविक घटक आहे म्हणजे अबायोटिक कॉम्पोनंट्स आहेत त्यांच्याशी येत असतो. म्हणजे सॉईल, टेम्परेचर, वॉटर, न्यूट्रिएंट्स, ह्युमिडिटी एक्सेट्रा. म्हणजे या वातावरणाचे जे घटक आहेत अजैविक घटक, सॉईल, टेम्परेचर, वॉटर, ह्युमिडिटी एक्सेट्रा, यांच्याशी देखील संबंध येतो. आणि जे इतर जैविक घटक आहेत, इतर प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांच्याशी सुद्धा ॲनिमलचा, प्राण्यांचा संबंध येत असतो. स्ट्रक्चर अँड नंबर ऑफ ऑर्गॅनिक कम्युनिटी ऑफ अ गिवन एरिया डिपेंड्स अप टू एन्व्हायरमेंटल अँड बायोटिक फॅक्टर्स विच आर प्रेझेंट इन दॅट एरिया. एखाद्या पर्यावरणाची रचना जी आहे ती त्या पर्यावरणामधल्या जैविक आणि अजैविक घटकांच्या संख्येवर अवलंबून असते. इन द अर्ली डेज इकॉलॉजिस्ट यूज्ड सेपरेट स्टडी ऑफ इकॉलॉजी इंटू प्लांट इकॉलॉजी अँड ॲनिमल इकॉलॉजी. अगोदरच्या विज्ञानामध्ये, अगोदरच्या जीवशास्त्रामध्ये म्हणूया आपण, याच्यामध्ये इकॉलॉजी हा जो विषय आहे तो दोन भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासला जायचा. त्याच्यामध्ये प्लांट इकॉलॉजी आणि ॲनिमल इकॉलॉजी अशा दोन स्वतंत्र विषयातून या इकॉलॉजीचा अभ्यास केला जायचा. हावेवर मॉडर्न इकॉलॉजिस्ट फील दॅट ॲज एन्व्हायरमेंट विच गव्हर्न द लाईफ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज सेम. परंतु मॉडर्न इकॉलॉजी जे आहेत किंवा आत्ताचे आधुनिक पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मतानुसार प्लांट इकॉलॉजी आणि ॲनिमल इकॉलॉजी हा जो अभ्यास आहे तो आपल्याला एकत्रितपणे करावा लागेल. देर इज नो सेपरेशन, असं आधुनिक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. बोथ द ब्रांचेस ऑफ इकॉलॉजी, दॅट इज ॲनिमल इकॉलॉजी अँड प्लांट इकॉलॉजी, मस्ट बी युनिफाईड अँड स्टडीड ॲज होल. प्लांट इकॉलॉजी म्हणजे वनस्पतीचा पर्यावरणाशी असणारा संबंध, त्याचा अभ्यास. प्लांट इकॉलॉजी आणि ॲनिमल इकॉलॉजी हे दोन्ही विषय आपल्याला एकत्रितपणे अभ्यासावे लागतील. ब्रॉडली इकॉलॉजी कॅन बी डिवायडेड इंटू ऑटो इकॉलॉजी अँड सीन इकॉलॉजी. आता या दोन ज्या टर्म आहेत, या ज्या दोन संज्ञा आहेत, ऑटो इकॉलॉजी आणि सीन इकॉलॉजी, या दोन्हीही महत्त्वाच्या आहेत. ऑटो इकॉलॉजी आणि सीन इकॉलॉजी. आपण या दोन टर्म लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे की ऑटो इकॉलॉजी, सीन इकॉलॉजी. शॉर्ट नोट्ससाठी एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये ऑटो इकॉलॉजी आणि सीन इकॉलॉजी यावर प्रश्न विचारला जातो. ऑटो इकॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ इकॉलॉजी इन विच वी स्टडी and
स्टडी अँड इंडिव्हिज्युअल स्पेसिस फॉर इट्स पॉप्युलेशन. ऑटो इकॉलॉजीमध्ये आपण एखाद्या विशिष्ट प्राण्याचा अभ्यास करत असतो.